लाडक्या बहिणींसाठी खुशखबर। हे काम केल्यानंतर लाडक्या बहिणींना 1500 रुपये पुन्हा सुरू होणार आहे। लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर। जर लाडक्या बहीण योजनेचे पैसे तुम्हाला मिळत नसेल, अर्ज पेंडिंग मध्ये असेल, अर्ज रिजेक्ट झालेला असेल, पहिले पैसे तुम्हाला मिळत होते अचानक बंद झालेले असेल, अशा महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आज सर्व लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी तर समोर आलेली आहे। लाखो महिलांसाठी आज खुशीचे वातावरण आहे। म्हणजे आज लाडक्या बहिणींना हे काम करा, तुमचे 1500 रुपये इथं सुरू होणार आहे। सर्वप्रथम आता लाडकी बहीण योजनेचे जे 1500 रुपये हे कोणते काम केल्यामुळे पैसे इथं सुरू होणार आहे, कोणत्या महिलांना इथं लाभ मिळणार आहे, बँक खात्यामध्ये पैसे कधी जमा होणार आहे, आता हे चुका टाळाव्यात। आता यासाठी सर्व लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ आवर्जून आणि शेवटपर्यंत इथं बघायचा आहे। सर्वप्रथम इथे यामध्ये लाडक्या बहिणींची ई-KYC, आता ज्या ज्या लाडक्या बहिणींनी ई-KYC इथं केलेली आहे अशा लाडक्या बहिणी यामध्ये पात्र ठरलेल्या आहेत। आता ई-KYC करणे आवश्यक आहे। बँकेची ई-KYC वेगळी आहे आणि लाडक्या बहिणींची KYC वेगळी आहे। आता 1500 रुपये तुमचे का अडकलेले आहे? बरेच लाडक्या बहिणींनी ई-KYC केलेली नाही। तर आता ई-KYC कशी करायची आहे लाडक्या बहिणींची? सर्वप्रथम तुम्हाला लाडक्या बहीण योजनेच्या ऑफिशियल पेजवरती यायचं आहे। गुगल क्रोम ओपन करा तुमच्या मोबाईलमध्ये, यामध्ये टाका लाडकी बहीण योजना। लाडकी बहीण योजना टाकल्यानंतर इथं तुम्हाला तुमचं ई-KYCचं ऑप्शन इथं ओपन होईल। यामध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर टाका। आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती OTP जाईल, OTP पाठवा, यावरती क्लिक करा आणि डनवरती क्लिक करा। सबमिटवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमची लाडक्या बहिणींची ई-KYC इथं कंप्लीट होऊन जाईल। बरेच महिलांनी ई-KYC केलेली नाही, हलगर्जीपणा केला, त्यामुळे त्यांचे पैसे इथं थांबलेले आहे। आता ई-KYC तर आता सध्या बंद आहे। आता ई-KYC सध्या बंद आहे, तर ई-KYC कधी सुरू होईल यावरती सुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आपण लवकरच अपलोड करणार आहोत, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आता याचप्रमाणे तुम्ही CSC घर बसल्या देखील तुम्ही ई-KYC करू शकता। आता कोणा लाडक्या बहिणी योजनेचे पैसे तर येत नाही आहे। आता कोणत्या कारणामुळे येत नाही? बरेच महिलांचे पैसे तर बंद झालेले आहे। तर मुख्य कारण म्हणजे पैसे न येण्याचे मुख्य कारण म्हणजे आधार कार्डशी बँक पासबुक लिंक नाही। म्हणजे पहिला जो यामध्ये आहे, तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही, अशामुळे लाडक्या बहिणींचे पैसे तर थांबलेले आहे। दुसरा जो यामध्ये महत्त्वाचा प्रश्न आहे यामध्ये DBT, तुम्ही तुमच्या बँक पासबुकला DBT लिंक नाही, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, ज्यामुळे तुमचे पैसे खात्यामध्ये येते। महिलांनी बँकेची KYC केली म्हणजे लाडक्या बहिणींची KYC केली असं समजतात, आणि ई-KYC लाडक्या बहिणींची केली तर बँकेची केली असे समजत आहे। त्यामुळे बरेच महिलांचे पैसे थांबलेले आहे। अर्ज पेंडिंग आहे, बरेच महिलांचे अर्ज इथं पेंडिंग केलेले आहेत। तर अशा महिलांसाठी 181 हा लाडक्या बहिणींसाठी हेल्पलाईन नंबर सुरू झालेला आहे, यावरती लगेच कॉल करा। तुमचा अर्ज का पेंडिंग आहे, किंवा लाडक्या बहीण योजनेच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन चेक करून घ्या। अर्ज रिजेक्ट झालेला आहे, कोणत्या कारणामुळे रिजेक्ट झालेला आहे? डॉक्युमेंट्समध्ये काही त्रुटी आलेली आहे का, किंवा नाव बदलून टाकलेले आहे का, म्हणजे नावामध्ये चुकी आहे, जन्मतारीख, यामध्ये बरेच महिलांनी चुकीचे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहे। आता बरेच महिलांनी ई-KYC केलेली नाही, त्यामुळे त्यांचे पैसे थांबलेले आहे। अकाउंट नंबर IFSC कोड चुकीचा दिलेला आहे। याचप्रमाणे मोबाईल नंबरसुद्धा इथं दुसराच दिलेला आहे, सध्यापुरता दिलेला आहे, त्यानंतर मोबाईल नंबर चेंज केलेला आहे। बरेच कारणांमुळे महिलांचे पैसे थांबलेले आहे। आता पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला काय काय करायचं हे सांगणार आहे। बँकेशी आधार लिंक करून घ्या बँक पासबुकला, बँकमध्ये जाऊन DBT सुरू करून घ्या। ई-KYC लाडक्या बहिणींची केलेली नसेल तर लगेच ई-KYC करून घ्या। जसं की सुरू होईल आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत, तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। बँक खाते, आधार क्रमांक याचप्रमाणे लिंक आहे की नाही चेक करा। याचप्रमाणे आता चुकीची माहिती देऊ नका। याचप्रमाणे यांसाठी लाडक्या बहिणींसाठी हेल्पलाईन नंबर इथं सुरू केलेला आहे, जो की 181 या लाडक्या बहिणींच्या हेल्पलाईन नंबरवरती लगेच कॉल करा। आता कोणकोणत्या समस्येसाठी तुम्ही कॉल करू शकता? ज्यांना कोणाला पैसे आले नाहीत, अर्ज पेंडिंग आहे, रिजेक्ट आहे, ई-KYCचा प्रॉब्लेम असेल, DBT सुरू नसेल, बँक खात्याची समस्या असेल, या सर्वांसाठी लाडक्या बहिणींसाठी लगेच या नंबरवरती कॉल करा। दुसरी जी आनंदाची बातमी म्हणजे लाडक्या बहीण योजनेचे नवीन फॉर्म लवकरच सुरू होणार आहे। आता ही कागदपत्र तुम्हाला तयार ठेवायची आहे। यामध्ये कोण अर्ज करू शकतो? ज्या लाडक्या बहिणींना पैसे येत नाही, अर्ज रिजेक्ट झालेला आहे, पेंडिंगमध्ये आहे, याचप्रमाणे नवीन अर्ज करायचा आहे, अशा महिला यामध्ये पात्र आहेत। आता यामध्ये महाराष्ट्रातील रहिवासी कोण अर्ज करू शकतो? ज्यांचं वय 21 ते 65 आहे, वार्षिक उत्पन्न कमी आहे, मर्यादित आहे, विवाहित आहे, अविवाहित आहे, घटस्फोटित आहे, निराधार आहे, आधार कार्ड असणे आवश्यक आहे, बँक खाते स्वतःचे असणे आवश्यक आहे, ही बँक पासबुकला आधार लिंक असणे आवश्यक आहे। यासाठी नवीन जे काही यासाठी अर्जासाठी लागणारे डॉक्युमेंट्स आहे, आधार कार्ड, रेशन कार्ड, बँकेचं पासबुक, मोबाईल नंबर, फोटो, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, TC जर नसेल तर आदिवासी प्रमाणपत्र, ते जर नसेल तर वोटर ID, मतदान कार्ड, किंवा तुम्हाला TC लागणार आहे।
कोणाला अर्ज करता येणार नाही? शासकीय कर्मचारी महिला असेल, आयकर भरणारे कुटुंब असेल, 4 चाकी वाहन असलेले आर्थिक लाभार्थी असेल, चुकीची माहिती देणाऱ्या महिला यामध्ये अपात्र. तर आता अर्ज कुठे करायचा आहे? अर्ज ॲप्लिकेशन तर आता बंद झालेली आहे, वेबसाईट लवकरच सुरू होईल, त्या संदर्भात आपल्या चॅनलवरती अपडेट मिळेल. आता नवीन फॉर्म सुरू होणार आहे, जे की लवकरच जिल्हे आहे. यामध्ये पुणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, गोंदिया, भंडारा, धुळे, नंदुरबार, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. तर अशा जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने अर्ज सुरू होणार आहे. असं नाही की सर्व जिल्ह्यात एकाच वेळी अर्ज इथं सुरू होतील. आता लाडक्या बहिणींनी तुम्ही तुमचा मोबाईल नंबर व्यवस्थित चेक करा, बँक खाते बरोबर चेक करा, KYC अर्जामध्ये चूक झालेली आहे का? तर लाडक्या बहीण योजनेच्या ऑफिशियल पेजवरती जा, तुमचा मोबाईल नंबर टाका, OTP टाकून लॉग इन करून, किंवा तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाका. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला फॉरगेट पासवर्डवरती क्लिक करा. त्यानंतर फॉरगेट पासवर्डवरती क्लिक केल्यानंतर एक OTP येईल, तुमचा पासवर्ड नवीन जनरेट करून लॉग इन करून चेक करून घ्या की तुम्ही तुमचा लाडक्या बहीण योजनेचा अर्ज का रिजेक्ट झालेला आहे, कोणत्या कारणामुळे. तिथे इडिटचं ऑप्शन आलेलं असेल तर इडिट करा. हेल्पमध्ये जा, हेल्पमधून तुम्ही देखील तक्रार करून लाडक्या बहीण योजनेचे पैसे 1500 रुपये पुन्हा सुरू करू शकता. किंवा 181 या लाडक्या बहिणींच्या हेल्पलाईन नंबरवरती लगेच कॉल करा आणि तुम्ही तुमची तक्रार नोंदवा.